चालू घडामोडी 2025चे प्रश्न आहे पहिला, जनरल अनिल चौहान यांचा CDS कार्यकाळ कोणत्या वर्षापर्यंत वाढवला? तर 30 मे 2026 पर्यंत. 30 मे 2026. प्रश्न दुसरा, आशिया कप फायनल 2020 विजेता कोण ठरला? तर भारत हा देश. प्रश्न तिसरा, जागतिक रेबीज दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 28 सप्टेंबरला. प्रश्न चौथा, राष्ट्रीय नारळ परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर पणजी गोवा येथे. पणजी गोवा. प्रश्न क्रमांक 5, नुकतेच 23 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ॲनालिना बेरबॉक ह्या आहेत. ॲनालिना बेरबॉक ह्या आहेत संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीच्या अध्यक्षा. प्रश्न 6, नुकतेच वन डेमध्ये सर्वात जलद शतक करणारे खेळाडू कोण बनले आहेत? तर स्मृती मंधाना ह्या बनल्या आहेत. प्रश्न क्रमांक 7, देशातील एकूण गुंतवणुकीत किती टक्के गुंतवणूक महाराष्ट्र राज्यात झाली? तर 40%. हे होते चालू घडामोडी 2025चे प्रश्न, जे तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये उपयोगात पडतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.